ते मी नेहमी म्हणायचे गंमत त्याच्यामध्ये सगळे भांडणाचे सीन्स असायचे ना, तो असं असं बोलाय, तू असं केलं तसं केलं, आणि नंतर मॅम ते वाक्य परत घ्याल का दुसऱ्या क्षणी बोलायचं ना, मला इतकं गोड वाटायचं ना त्याचं. आणि आता ॲट द एज ऑफ 60 मला असं जेन्युइनली वाटतं की व्यक्त व्हावं. म्हणजे मला जर असं वाटत असेल ना, मला आत्ता जशी मला ह्याची एक गोष्ट आवडली मी लगेच त्याचं कौतुक केलं, किंवा एखादी गोष्ट आवडली नाही तर ती लगेच सांगून टाकावी, बाबा मला ना हे नाही आवडलं. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका भाग्य दिले तुम्हालाच्या सेटवर. आणि आपण नेहमी राज कावेरी यांच्याशी एकत्र गप्पा मारतो, कधी निवेदिता ताई आपण यांच्याशी पण एकट्यामध्ये गप्पा मारतो, पण आज माझ्याबरोबर मायलेक जोडीनी आहेत. कसे आहात दोघं जण? मस्त मस्त, खूप छान. स्वागत आहे पुन्हा एकदा कलाकृती मीडियावर. पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की लाडकी मालिका, आणि प्रत्येक वेळेस मालिकेत काही ना काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असते. ह्या सगळ्या ट्विस्ट अँड टर्न्सबद्दल तुम्हाला आधीच माहिती असतं की तुम्हालाही जसं आयत्या वेळेस आम्हाला कळतं, तुम्हाला 1-2 दिवस आधी सीनच्या आधी कळतात त्या गोष्टी? ऑफकोर्स आम्हाला माहीत असतात गोष्टी आधी, कारण स्टोरी डिस्कस केली जाते. एक 10-15 दिवस आधी माहीत असतं की बाबा अशी अशी स्टोरी घडणार आहे. सो असं काही वेगळं राहत नाही, पण तरी पण ते काम करताना ते एक्साइटमेंट असतेच, कारण आपल्याला ती स्टोरी आवडलेली असते. मग नक्की आपण कसे सीन्स येणार आहेत, कसा ॲटिट्यूड असणार आहे आत्ता प्रत्येक कॅरेक्टरचा, किंवा कसा मूड चेंज होणार आहे, किंवा कसं परफॉर्म करायचं आहे, याच्यावर प्रत्येक आर्टिस्ट विचार करतच असतो. सो ती एक्साइटमेंट असतेच. असे आता विवेक म्हणाल तसं आम्हाला पण खूप आधी नाहीच कळत, 10-15 दिवस आधीच कळतं. कारण मला वाटतं त्यांच्या पण थिंक टँकमध्ये पण तिकडे त्या लोकांचं पण ते चर्चा, आणि आता ओके पुढच्या काही एपिसोडचा पुढचा एक लेग काय त्याच्यावरती करायचं काय असं ठरत असेल त्यांचं. एकदा त्यांचं फिक्स होत असेल तेव्हा मग ते आमच्यापर्यंत पोचत असेल, आणि मग सांगितलं जातं की बाबा असं आपण करतोय. कारण हे खूप छान आहे ह्या प्रोडक्शन हाऊसमध्ये. स्पेशली मला अगदी सांगायला आवडेल की ते ना खूप कलाकारांना विश्वासात घेतात. आमचे जे प्रोजेक्ट हेड आहेत मनीष दळवी, काही वेगळं असेल की ते स्वतःच एक्साईट होऊन सांगतात की आपल्याला असं करायचं किंवा तसं करायचं. त्या बाबतीत म्हणजे असं म्हटलं आहे, खरंच एकदा विराट एंटरटेनमेंटमध्ये काम केलं की मग खरंच तुम्ही खूप स्पॉईल होता खूप बाबतींमध्ये. आणि त्यामुळे ते खूप छान रीतीने आमच्याकडे कन्व्हे केलं जातं या प्रोजेक्टच्या बाबतीत तरी स्पेशली. आणि त्यामुळे थोडंसं कधीतरी आपण पण काही इनपुट ते ऐकले जातात, वेदर ॲप्लिकेबल आहे की नाही, पण पहिल्यांदा तुम्ही पण काहीतरी दिलेले इनपुट्स ऐकून अरे वा हो छान आहे ही कल्पना तुम्ही सांगितली, ती करूया आपण असं. म्हणजे जसं आता तुला सांगायचं, सुरुवातीला माहेरचा चहा जेव्हा मी सुरू केला तर ते असंच चहा मी त्याला जस्ट बोलता बोलले आमचे वैभव चिंचाळकर आणि मनीष दळवींना की तुला माहिती आहे का आमच्याकडे गोव्याला एक कषाय म्हणून येतं पेय. कषाय म्हणजे पूर्वीच्या काळी बायका चहा प्यायच्या नाही, बायकांना असं चहा पिणं निषिद्ध मानलं जायचं, चहा नाही प्यायचा बाबा. तर बायकांच्यासाठी कषाय नावाचं पेय असायचं. कषाय हा संस्कृत शब्दच आहे, पेय पानालाच कषाय पान म्हणतात, कषाय. सो ते कषायमध्ये काय असायचं, त्याच्यात सुंठ असायची, त्याच्यात मिरी असायची, त्याच्यात जिरे असायचे, थोडेसे धणे असायचे, थोडीशी बडीशेप असायची. तर असं सगळं मिळून तो एक चहासारखं ते विदाऊट टॅनिन आपण म्हणू असं पेय बनवलं. तर ते इतकं त्यांना आवडलं, त्याचा उपयोग त्यांनी छान, तिकडे ती वेलची घालते, म्हणजे असा मस्त त्यांनी तो उपयोग केला, विच आय फील इज व्हेरी हेल्दी इस्पेशली इन अवर प्रोडक्शन हाऊस, की ते असं छान विचार विनिमय होतो आणि त्यामुळे मजा येते काम करायला खूप. आता मालिकेमध्ये जो ट्रॅक चालू आहे तर त्याच्यामध्ये आता कावेरीला काहीच आठवत नाहीये, तर आता साधारण काय म्हणजे राजचे काय प्रयत्न असणार आहेत त्या दिशेने, की तिला कशी तिची परत ती स्मृती यावी, परत ह्याच्यासाठी काय काय घडणार आहे? बरेच प्रयत्न म्हणजे पुन्हा एकदा तिला जुन्या गोष्टी आठवाव्यात म्हणून काही इन्सिडेंट्स झाले होते आयुष्यात. जसं की तुम्ही आता एक टेलिकास्ट बघितलं असेल की मी रेस्टॉरंटमध्ये तिला घेऊन गेलो आहे, तिथे मी गिटार वाजवले तिच्यासाठी. सो ह्या गोष्टी पुन्हा एकदा तिच्यासमोर क्रिएट केल्या जात आहेत की जेणेकरून तिला त्या कदाचित काहीतरी तिला क्लू लागेल किंवा आठवेल, पटकन डोळ्यासमोर येईल. आणि तिला थोडंफार ना असं वाटतं पण आहे की हे कधीतरी घडून गेलं आहे का माझ्या आयुष्यात. मग ती स्वतःला समजवते की नाही 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 नाही, हे कदाचित मागच्या असं एक होतं बऱ्याच वेळा की आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी ठिकाणी येऊन गेलोय वगैरे, असं ती स्वतःलाच समजावते. किंवा चहा आहे, ती चहा पिताना मी मुद्दाम ठसका लागल्याचं नाटक करतो की जेणेकरून ती नेमका मला हात फिरवता म्हणते की वर बघा, वर ससा आहे, जे ती आधी म्हणालेली होती. सो अशा काही गोष्टी म्हणजे इथे ना कुठेतरी राजचे होप्स जागे होत आहेत पुन्हा एकदा की अरे काहीतरी घडतंय किंवा काहीतरी होऊ शकतंय. सो असे प्रयत्न चालले आहेत त्याचे. आता बघूया कधी येते मेमरी परत.
तर 15-20 दिवसांच्या एका ब्रेक नंतर तुम्ही आता परत एकदा आलात, कसं वाटतं आणि काय ह्या ब्रेकमध्ये काय काय केलं तुम्ही, किती मिस केलं सेटला? अरे खूप मिस केलं मी सगळ्यांकडे. महिन्याभराने ही परत मुलं आले. माझी सगळे काय होतं तुमचं एक ना वेगळं इथे फॅमिली युनिट बनतं. आपण घरच्यापेक्षा 13 तास एकमेकांच्या बरोबर घालवत असतो. आम्ही एकत्र जेवत असतो आणि मग थोडंसं तुम्ही तुमचं शेअर करत असता, लाईफसुद्धा शेअर करत असतात एकमेकांबरोबर. सो आय वॉज मिसिंग माय किड्स अ लॉट. मला खूप आठवण येत होती सगळ्यांची. आणि आता मध्ये मी एक सिनेमा केला ज्याच्या शूटिंगसाठी मी गेले होते लंडनला. नितीन वैद्य प्रोड्युसर आहेत त्याचे आणि आदित्य इंगळे रायटर आणि डिरेक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये उमेश कामत, प्रिया बापट, मी आणि गिरीश ओक अशी चौघांचीच कास्ट आहे. आणि खूप गोड आणि छान सिनेमा आहे. आणि सगळ्यांनी मला कॉपरेट केलं, प्रोडक्शन हाऊसने केलं, चॅनलने केलं, म्हणून मी जाऊन तो करू शकले सिनेमा. त्याच्यामुळे त्या सगळ्यांची खरंच मी त्या बाबतीत आभारी आहे. आणखीन त्यानंतर ना आम्ही व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा म्हणजे 3 वेगवेगळ्या देशात मी गेले मधल्या काळात. सर्वात पहिलं म्हणजे दुबईला अशोकचा खूप मोठा सत्कार दुबईच्या लोकांनी केला. म्हणजे त्याच्या करिअरची 50 वर्ष, त्याचबरोबर दुबईच्या महाराष्ट्र मंडळाची 50 वर्ष झाली. आणि एक मराठी मंडळ परदेशात जाऊन 50 वर्ष कार्यरत आहे आणि कार्यक्रम करते, ही मोठी गोष्ट होती. आणि त्यांनी सगळ्यांनी अशोकवरती एक 2.5 तासाचा प्रोग्राम केला होता. ते वेगवेगळे प्रोफेशनल्स होते आणि त्यांनी स्वतः खूप परफॉर्म केलं होतं, अप्रतिम परफॉर्म केलं होतं. तो एक झाला. मग माझं शूटिंग झालं. मग मी व्हॅक्यूम क्लिनरचे 2 प्रयोग केले ऑस्ट्रेलियामध्ये. मी ॲज अ प्रोड्युसर हॅड गॉन विथ द युनिट. आणि एक सिडनीत केला आणि एक मेलबर्नमध्ये केला. आणि दोन्ही अनाऊन्स केल्या हाऊसफुल झाले. आणि ब्रिस्बेनहून लांबून लोक आले होते ते बघायला आणि खूप अप्रतिम झाले. तर म्हणजे ते सगळं खूप छान झालं. आणि आता परत शूटिंगला आले तर असं वाटतं की मी गेलेच नव्हते. म्हणजे इतक्या पटकन आपण ते रुटीनमध्ये हे होऊन जातो ना. इतकं झालंय की त्यांनी इतके 3 दौरे केले आता. त्यानंतर आता आल्या स्वराचे प्रयोग आहेत ते करतायत. आता वाडा ओपन होतोय, सो त्याचे रिहर्सल्स करणार आहेत. पुन्हा इथे शूटिंग. सो ॲट द एज ऑफ 60 ही एनर्जी. ताईंची एक कोणती गोष्ट मिस केली तुम्ही सगळ्यांनी? म्हणजे त्या इतके छान जेवण बनवतात, आम्ही त्यांचे व्हिडिओज बघतो, सो ते सोडून अजून काय? नाही कसं असतं की जसं त्या म्हणाल्या ना की एक फॅमिली होऊन जातं. कारण आपण इथे 12-13 तास असतो, उलट घरी खूप कमी वेळ असतो आपण या काळामध्ये. सो ती एक फॅमिली बनलेली असते. ती एखादा मेंबर जर कमी झाला तर ऑटोमॅटिकली आपण मिस करायला लागतो त्या मेंबरला, ती एनर्जी मिस करायला लागतो. मग एक बॉन्डिंग झालेलं असतं, ते बॉन्डिंग मिस करायला लागतो. सो या सगळ्याच गोष्टी मिस केल्या. जो ट्रॅक आता चालू आहे की मेमरी लॉस झालेला आहे, सो मला एक विचारायला आवडेल की खऱ्या आयुष्यामध्ये एक अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला कायमची विसरायला आवडेल, जी कदाचित तुम्हाला तुमच्याबरोबर घडली आणि ती तुम्हाला नाही आवडली, ती तुम्हाला विसरायला आवडेल, आणि एक गोष्ट जी कायमची लक्षात राहावी असं वाटतं? अर्थात खूप असतात लक्षात राहण्यासारख्या गोष्टी, पण नाही काय आहे की ज्या कुठल्या वाईट गोष्टी घडल्या असतील ना त्या मला असं वाटत नाही की मी विसराव्या, कारण त्याच मला पॉझिटिव्हिटी देतात पुढे जाण्यासाठी. सो मला कुठलीही गोष्ट विसरायची नाही आहे. जे काही घडलं आहे ते चांगल्यासाठी घडलं आहे आणि त्यातून चांगलंच बाहेर आलं आहे. आणि जर अशी खूप छान गोष्ट म्हटलं की बाबा जी लक्षातच ठेवायला हवी, सो मला असं वाटतं आहे की आत्ताच आम्हाला ते बिग FM अवॉर्ड्स आले होते, त्यात मला माझं पहिलं अवॉर्ड मिळालं होतं. सो तेव्हा मी ते स्टेजवर गेले होते. ती गोष्ट मला कायम लक्षात ठेवायला आवडेल. नाही, मी टोटली ॲग्री करते. आणि मला विवेक, आय एम सो प्राऊड ऑफ यू की आज तुझ्या जनरेशनच्या मुलाला आज तू हे जे म्हणतोयस ना, मी त्याच्या तोंडावर कौतुक करत आहे. मी अतिशय मनापासून बोलते. मी आता तो बोलत होता तेव्हा ऐकलं की वाईट गोष्टी घडल्यात त्या मला विसरायला आवडणार नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे जर तुला आज आयुष्यात कळलंय ना विवेक, यू विल ऑलवेज बी सक्सेसफुल. कारण लक्षात ठेव, आपल्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडतात ना त्या आपल्याला एवढं शिकवून जातात, त्या आपण विसरायच्याच नसतात. बिकॉज त्यांच्या जोरावरच आपण पुढच्या गोष्टी करत असतो प्रॉबेबली. किंवा जसं म्हणतं ना, यू राईट युअर ओन लाईफ स्क्रिप्ट. आपण स्वतःच हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन आलो आहे. ओके, सो तो जो कठीण पेपर आपल्याला आहे, तो पेपर जर आपण सोडवला नाही तर आपण पुढच्या इयत्तेतच जाणार नाही. त्याच्यामुळे त्या ज्या काही तुमच्याबरोबर घडलेल्या घटना आहेत त्यातली प्रत्येक घटना खरोखरच तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, जेणेकरून बिकॉज यू आर लर्निंग थ्रू इट. मग त्याच्यामध्ये फॉरगिव्हनेस असेल, त्याच्यामध्ये कदाचित पेशन्स असेल, प्रेम असेल. या 3 मेन गोष्टी आपल्याला आयुष्य शिकवते. लव्ह, फॉरगिव्हनेस, आणखीन पेशन्स. सो ह्या गोष्टीच आपण त्या प्रॉब्लेम्समधनं शिकत असतो. आणि त्याच्यामुळे डेफिनेटली म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू विवेक फॉर दॅट यू सेड दिस. खरंच सांगते, मी एक्सपेक्ट केलं नव्हतं तुझ्याकडनं असं उत्तर. आणि मला खूप बरं वाटतं की आजच्या जनरेशनच्या मुलांना जे असं वाटत असेल तर इट्स व्हेरी पॉझिटिव्ह साईन.
तर आणि लक्षात ठेवायचं म्हटलं तर मला असं वाटतं ना, प्रत्येक क्षण तुमचा आनंदाचा लक्षात ठेवावा. आणि आता ॲट द एज ऑफ 60 मला असं जेन्युइनली वाटतं की व्यक्त व्हावं. म्हणजे मला जर असं वाटत असेल ना, मला आत्ता जशी मला ह्याची एक गोष्ट आवडली मी लगेच त्याचं कौतुक केलं, किंवा एखादी गोष्ट आवडली नाही तर ती लगेच सांगून टाकावी, बाबा मला ना हे नाही आवडलं आहे किंवा हे जरा थोडंसं ना चुकलं आहे समजुतीसाठी. सो मला असं वाटतं आपण ना लगेच मला आत्ता माझ्या स्टेजला मला ना लगेच व्यक्त व्हायला जास्त आवडतं आहे. त्यामुळे मला असं एकच गोष्ट अशी मला कायम लक्षात ठेवायची असं नाही, पण मला जे काही घडतंय तुमच्या आजूबाजूला ना त्याच्यावरती लक्षात ठेवून आणि व्यक्त होणं, मग ते चांगलं असेल, वाईट असेल किंवा आणखीन काही असेल. म्हणजे मला समजा कोणाला काही भले त्याला ऐकायचं नसेल असं सल्ला द्यायचा असेल पण या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्रेस माय सेल्फ नाव. आय डोंट वॉन्ट, मला काही आता नुसतं ठेवून नाही द्यायचं आहे मनामध्ये, मला काही विसरायचंही नाही आहे, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हां, आणि त्याच्यातले त्याचबरोबर त्याच्यातलं म्हणजे वाईट प्रसंग आठवूया पण लक्षात ठेवूया, पण त्या वाईट प्रसंगामुळे होणाऱ्या वेदना नाही लक्षात ठेवायच्या. दॅट यू हॅव टू कॉन्कर, की ती वेदना ना आता तिथेच काळाबाहेर सोडून देऊया, किंवा तेव्हा ह्या माणसाने काहीतरी वाईट केलं असेल त्याबद्दलची ती जी भावना आहे ना ती सोडून देऊया. कारण कसं असतं, हे दुधारी शस्त्र आहे ना, मत्सर म्हणा, राग म्हणा, द्वेष म्हणा, ते कसं असतं ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं त्याला काहीच फरक पडत नसतो, त्रास आपल्याला होत असतो, ज्याचं काहीतरी वेगवेगळ्या व्याधींमध्ये शेवटी त्याचं रूपांतर होतं. त्याच्यासाठी असं म्हटलं जातं ना स्पिरिच्युअली की ते सगळ्याची निगेटिव्हिटी ते काढून थ्रो इट इनटू द युनिवर्स. सो प्रसंग लक्षात ठेवा पण त्याच्यामागच्या भावनेत अडकू नका, असं मी एक आई म्हणून तुला सांगेन की झालेल्या गोष्टी ठेव लक्षात पण त्याच्या भावनेत नको कधी अडकून, त्या सोडून दे नेहमी. ऑन कॅमेरा इतकं छान तुला एक छान इतकं मायेने सांगितलं त्यांनी, किती भारी गोष्ट आहे ही. सो ऑलमोस्ट आता 1.5 वर्ष झालेलं आहे, तर आता पहिला तुमचा एक तो जो सीन होता आणि आता इतक्या महिन्यांनंतर आता एक काय तो पहिला थॉट काय आता येतो डोक्यामध्ये, की तो पहिला सीन जेव्हा ताईंना पहिल्यांदा तू भेटला होतास, पहिला त्यांच्याबरोबर सीन लागला होता, एक काय थोडी भीती होती मनामध्ये? आत्ताच आम्ही कारमधला एक सीन शूट केला, मी रोडवर जात होतो आणि ताईच म्हणाल्या की आठवते पहिला सीन आपण कारमध्ये शूट केला होता. आणि आता तू हा प्रश्न विचारलास की पहिला सीन, भीती अशी नव्हती, नाही आदरयुक्त मला असं वाटतं की भीती नसते, ते एक रिस्पेक्ट असतो, तो भीती असण्याचं कारण नसतं. कारण मला असं वाटतं की बरेच जण असं म्हणतात की ते परफॉर्मन्सच्या आधी ना बटरफ्लाय आले पाहिजे, तर ते हार्टबीट्स वाढले पाहिजे. सो मला असं पर्सनली वाटतं की ते नाही आलं पाहिजे. जेव्हा ते येतं ना तुमचं, ते हार्टबीट्स वाढतात किंवा बटरफ्लायज येतात, तेव्हा तुमच्या परफॉर्मन्सकडे लक्ष नाही लागत तुमचं, तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये नाही जाऊ शकता जेव्हा तुम्ही घाबरलेला असता. सो कामाकडे लक्ष होतं. ऑफकोर्स लहानपणापासून ज्यांना पाहिलं आपण स्टार म्हणून पाहिलं आहे, की कधी विचारही केला नव्हता की उद्या जाऊन यांच्यासोबत कधी काम करता येईल, त्यांच्यासोबत वावरणं तर खूप लांबची गोष्ट राहील. सो या गोष्टी समोर येत होत्या, पण कसं छान परफॉर्म करता येईल, त्यांना असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की आपण थोडे कमी पडतोय का कुठे, गिव्ह अँड टेक किती छान होईल, तो सीन किती छान खुलवता येईल. सो याच सगळ्या गोष्टींकडे लक्ष होतं. आणि ऑफकोर्स ते डोक्यात कुठेतरी असं होतंच की इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत आपण काम करणार आहोत. जेव्हा ऑटोमॅटिकली आपण कास्टिंग होतं तेव्हा आपण घरी सांगतो, तेव्हा जेव्हा पहिला प्रोमो आला तेव्हा सुरुवातीला हेच झालं की अरे निवेदिता सराफची सिरियल. सो असंच ते प्रोजेक्ट केलं गेलं का, तर ऑफकोर्स ते भलं आहे नावामागचं, ते होणारच होतं. सो ते झाल्यानंतर एक वेगळं होतं की आपण कुठल्या तरी मोठ्या शोमध्ये काम करतोय नाव आल्यानंतर. सो या सगळ्याच गोष्टी होत्या आणि जे की मला असं वाटतं तुमच्या नशिबात असल्यावरच या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्हाला 1.5 वर्षानंतर राजमध्ये राज नाही, मी विवेक म्हणेन, राज नाही, विवेकमध्ये आता कोणकोणते बदल तुम्हाला जाणवत की तेव्हाचा तो आणि आताचा तो? नाही, विवेकची खूप मोठी मला आवडलेली गोष्ट अगदी पहिल्या दिवसापासूनची सांगते मी तुला, अतिशय स्टुडियस आहे तो. म्हणजे मी बघितलं होतं द वे तो जे स्क्रिप्ट घेऊन बसला होता ना, एकच एवढूसा प्रोमोचा डायलॉग होता, चक्क 2 डायलॉग होते. तो ज्या रीतीने, असं नाही की तो ते पाठ त्याला होत नव्हतं, असं नाही, त्याला पाठ झालं होतं कारण आम्ही एकदा रिहर्सल करून झाली होती, पण तो खूप स्टुडियस आहे. ही त्याची गोष्ट मला अतिशय आवडते. आणि त्याला तो स्वतःच सांगतो की पूर्वी त्याचे प्रोनाऊन्सिएशन्स कसे होते, मग तो कधी कधी जुना त्याचा फोटो बघा ताई मी पूर्वी कसं दिसायचो, आता कसं त्यांनी स्वतःला ग्रूम केलंय.
म्हणजे शेवटी हे दृश्य श्रव्य काव्य असं म्हणतो आपण या मीडियमला. सो तुमचं दिसणं, तुमचं अपिअरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये तुमचं वेट मेंटेन करणं, जर तुम्हाला हिरो म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला वेट मेंटेन केलं पाहिजे. आमची दोन्ही मुलं रेग्युलरली जिमला जातात शूटिंग संपल्यावरती. सो तुम्हाला ते मेंटेन करणं स्वतःला आलंच पाहिजे. डायटिंग करतात किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्याच्यामध्ये खूप छान आहेत. आणि मला उलट सांगायला आवडेल की तो नाही बदलला आहे. म्हणजे त्याला जो तेव्हाचा तो कॉन्शियस असेल किंवा तेव्हा त्याला जो माझ्याबद्दल रिस्पेक्ट असेल, आज आम्ही म्हणजे आय वुड से आमची मैत्री पण आहे आता ना, कारण वयाने तो माझ्यापेक्षा लहान असला तरी आमच्यात एक मैत्रीची पण रिलेशनशिप आहे. पण कधी त्याचा त्यांनी ॲडव्हान्टेज घेतलेला नाही आहे. पहिल्या दिवशी जसा त्यांनी माझ्याबद्दल रिस्पेक्ट ठेवला किंवा पहिल्या दिवशी जसा एक आदराने आणि ज्या भावनेने तो माझ्याबरोबर वागत होता तसाच तो माझ्यावर आजही वागतोय. त्यांनी तो कधीही ते अंतर त्यांनी क्रॉस नाही केलं किंवा काळजी असेल तर मला ते मी नेहमी म्हणायचे गंमत त्याच्यामध्ये सगळे भांडणाचे सीन्स असायचे ना, तो असं असं बोला, तू असं केलं तसं केलं आणि नंतर मॅम हे वाक्य परत घ्याल का दुसऱ्या क्षणी बोलायचं ना. मला इतकं गोड वाटायचं ना त्याचं. आणि तो खरंच खूप शहाणा मुलगा आहे. त्याच्या आईवडिलांची तो खूप छान सेवा करतो, इतकी काळजी घेतो त्यांची. त्याच्या बहिणींबद्दल त्याचं असलेलं मत किंवा एकंदरीतच ना एक संसाराबद्दल असलेलं मत किंवा स्त्रीबद्दल त्याच्यामध्ये असलेला रिस्पेक्ट, हे अशी मुलं बघितल्यावरती मला असं वाटतं की येस द फ्युचर इज ब्राईट. यु नो आपली ही विवाह संस्था आणि हे सगळं छान राहणार आहे. वाटतं विभागात कौतुकच कौतुकाने आणि ऑन कॅमेरा सांगते परत. मी तुला सांगते मी अतिशय जेन्युइनली बोलते. मला अजिबात काय म्हणू मला बोलता येत नाही आणि आता तर अजिबातच खोटं बोलता येत नाही. मी तुला म्हटलं तसं उगीच ठरवून सुद्धा आता बोलता येणार नाही कोणाबद्दल तरी. मग मी सगळ्या प्रश्नांना छान कलाटणी दिली असती हे जर मला वाटत नसतं तर. नाही ऑफकोर्स खूप छान वाटतं. पण मला असं वाटतं की हे कुठेतरी कॅरी फॉरवर्ड, मी असं म्हणणार नाही की असं कोणीतरी आपल्याबद्दल बोललंय तर आता एक दडपण आलंय ते कसं पुढे कॅरी करायचं. सो आपल्यात असल्यावरती मला असं वाटत नाही की दडपण वगैरे येतं की पुढे कसं कॅरी करायचं. ते ऑटोमॅटिकली होत असतं कारण आपल्या बॉडीमध्ये असतं त्या सगळ्या गोष्टी. पण ऑफकोर्स मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकलो आहे मी की सतत वाचन झालं पाहिजे, गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. मला आजही आठवतोय जेव्हा आमचा पहिला सीन होता इथे ब्रुक स्टुडिओला होता आणि भला मोठा सीन होता 3-3.5 पेजचा. आणि मी मेकअपला बसलो होतो आणि तेव्हा आमचे मेकअप दादा आले आणि मला म्हणाले की मॅमने रूममध्ये बोलावलं आहे म्हणून तुम्हाला. सो मी गेलो आणि त्यांनी मला म्हटलं होतं, येऊन म्हणाले की बस जरा आपण जरा एक 10-12 वेळा वाचूया स्क्रिप्ट. सो तेव्हाच मला असं झालं होतं की ह्या एजमध्ये इतकं स्टारडम असल्यानंतर सुद्धा स्क्रिप्टवरती असं नाही म्हटलं की एकदा वाचूया, 10-12 वेळा वाचूया म्हणजे जरा आपल्याला कळतील की आपण पहिल्यांदाच एकत्र काम करतोय, गिव्ह अँड टेक होईल. सो आपल्याला एक कळतं ना की आपण इतकं मोठं झाल्यानंतर सुद्धा हे सोडायचं नाही आहे, हे कंटिन्यू झालं पाहिजे तर कुठे त्याचं आउटपुट आपल्याला पुढे जाऊनही मिळणार आहे. असं नाही होणार आहे की आता चला आम्ही शिकलो भरपूर झालं आता बनचोके झालो आपण. सो हा बनचोकेपणा कधी जर येऊ द्यायचा नसेल आपल्याला तर हे असं राहिलं पाहिजे. हे अशा बऱ्याच गोष्टी मी शिकलो आहे त्यांच्याकडून. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही वेळ दिला सीनच्या मधून आणि इतकं छान गप्पा मारल्या त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आपण सागर वेळ द्यायला दिला आम्हाला. नाही पण मी तुम्हाला मालिकेच्या ट्रॅकबद्दल किंवा पुढे का मी मुद्दाम विचारत नाहीये कारण का ते मला वाटतं ते बघण्यामध्ये जास्त मज्जा आहे. काय होईल ना आम्ही सांगणार नाही पुढे काय होईल हे बघण्यासाठी सतत बघत राहा. सोमवार ते शुक्रवारच ना, सोमवार ते शुक्रवार रात्री 2:30 वाजता तुमच्या आवडत्या कलर्स मराठी वाहिनीवर तुमची आवडती मालिका भाग्य दिले तुम्हाला. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. परत आपण भेटू तेव्हा मला अजून वेगवेगळ्या गप्पा आणि अजून किस्से ऐकायचे तुमच्याकडून. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.